नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. बघायला गेलं तर बरेच दिवस झाले आपण काही ब्लॉग टाकले नाही, काही नाही. त्यामुळे आपण सध्या आलेलो आहोत परभणी जंक्शनला. आणि परभणी जंक्शनला यायचं कारण असं आहे की आपण इथून एक प्रवास करणार आहोत, जो की परभणी ते नांदेड. गाडी कोणती काय हे मी तुम्हाला सांगेलच. सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण 2025मध्ये जे ब्लॉग बघितले नसाल ते सर्व 2025चे ब्लॉग बघा. आणि सर्वप्रथम 2026 हा पहिला ब्लॉग आहे. आणि आपला ट्रेन नंबर राहणार आहे 57659, जे की परभणी ते नांदेड अशी गाडी आहे. ही बघायला गेलं ही गाडी जालन्याहून येते, जालना ते परभणी येते आणि त्यानंतर हीच गाडी परभणी ते नांदेड अशी पुढे जाते. चला आपण कशासाठी पुढे चाललो आहे काय नाही, चला जाऊया आपण. प्लॅटफॉर्म नंबर कितीवर आपली ट्रेन येते, 1 वर येते का 2 किंवा 3 वर. चला. मित्रांनो, आपली ट्रेन या ठिकाणी आलेली आहे. ही आहे आपली ट्रेन आणि या ट्रेननं आपण आज प्रवास करणार आहे. कसं आहे काय तुम्हाला मी सविस्तर पुढं सांगेलच. मित्रांनो, बघायला गेलं तर या गाडीचा जो रॅक आहे तो आहे नांदेडहून जे रायचूरला जाते गाडी, त्या गाडीचाच हा रॅक आहे. जे की सकाळी ही गाडी इथून परभणीहून निघत होते 9:30ला, जी की पूर्ण नांदेड जात होती. पण सकाळी न जाता ही गाडीचा रॅक आता थेट जालन्यापर्यंत वाढवण्यात आले. म्हणजे की इथून ती परभणी ते जालना पॅसेंजर म्हणून जाते. येताना पण तिथून सायंकाळी 5-1 वाजता निघते ही. आणि 8 वाजताचा परभणीचा टाईम आहे. आणि आता इथून गाडी नंबर मी तुम्हाला सांगितलेला आहे 57659, जे की परभणी ते नांदेड पॅसेंजर म्हणून चालते. आणि गाडीचा टाईम बरोबर 8 वाजताच होता. इथं एक सचखंड आल्यामुळे गाडी थोडीशी लेट झालेली आहे आणि अनाउन्समेंट झालेली आहे आपल्या गाडीची. लेट झाल्यामुळे इथं गाडी 8:10 आली. आणि आता आपली गाडी प्लॅटफॉर्म नंबर 1 वर निघालेली आहे. आणि थंडी असल्यामुळे प्लॅटफॉर्म नंबर 1 वर कोणी जास्त काही आपल्याला दिसत नाही आहे. चला, या साईडला बघितलं गेलं तर देवगिरी एक्सप्रेस आहे प्लॅटफॉर्म नंबर 3 वर. ही गाडी आल्यामुळे क्रॉसिंगसाठी थांबली होती. कारण की बघायला गेलं तर परभणी ते मनमाड जो सेक्शन आहे पूर्ण सिंगल इलेक्ट्रिक सेक्शन आहे. त्यामुळे गाडी आपली या ठिकाणी देवगिरी क्रॉसिंगसाठी थांबली होती या गाडीसाठी. चला करूया परभणी जंक्शनला आपण आता बाय बाय. आणि बाय करण्याच्या ऐवजी कोणतरी चेन ओढली या ठिकाणी. चेन ओढल्यामुळे गाडी एकदम स्टॉप झाली, एकदम थांबली. बघा, कोणीतरी चेन ओढली या ठिकाणी. आणि हे प्लॅटफॉर्म नंबर 1 परभणी जंक्शनचं. या गाडीचं तिकीट आपण जे ऑनलाईन तिकीट आहे त्याहून तिकीट काढलेलं आहे. याचं जवळपास 20 रुपये हे परभणी ते नांदेड असं तिकीट आहे. आपण रेल्वेवरून तिकीट काढलं होतं. 20 रुपये 3 जण आहेत आम्ही, असं 60 रुपये करून आम्हाला तिकीट लागलेलं आहे. चला डायरेक्ट आपण भेटूया आता पूर्णा जंक्शनलाच. मित्रांनो, आता वाजलेले आहेत रात्रीचे 9 आणि आपण पूर्णा जंक्शनच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 वर पोहोचलेलो आहोत. हे आहे प्लॅटफॉर्म नंबर 3 पूर्णा जंक्शनचा. आणि आता थोडी इथं थंडी जाणवत आहे. आणि बाजूला प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आलेली आहे हैदराबाद पूर्णा. या ठिकाणी 9:05 ही आपली ट्रेन. मित्रांनो, आपल्या गाडीची या ठिकाणी अनाउन्समेंट झालेली आहे.
मित्रांनो, याच गाडीचा रॅक हे नांदेड ते रायचूर म्हणून पुढे जाते आणि याच गाडीने आपण पुढे जाणार आहोत सिकंदराबादला, जे की नांदेड ते रायचूर ट्रेन नंबर आहे 17664, जे की नांदेडहून रात्री हीच गाडी 10:40 रात्री ही निघते. चला करूया पूर्णा जंक्शनला आपण आता बाय बाय. गाडी इथं फक्त 5 मिनटं थांबली, 5 मिनटानंतर ही पूर्णा जंक्शनच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 निघालेली आहे. बघायला गेलं तर 5 मिनटं नसून जवळपास फक्त गाडी 3 मिनटं थांबली. आपण आलो होतो 9:05 आणि 9:08 पूर्णा जंक्शनच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 गाडी 9:08 निघालेली आहे. मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत नांदेड रेल्वे स्टेशनला, जे की प्लॅटफॉर्म नंबर 3 आपली ट्रेन आलेली आहे. आत्ता वाजलेले 10:05 झालेले आहेत आणि प्लॅटफॉर्म नंबर 3 आपली ही गाडी आलेली. आणि मित्रांनो, हीच गाडी आता इथून नांदेड टू रायचूर जाणार आहे. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. चला भेटूया आपण न्यू ब्लॉगमध्ये.